याला ह्या ज्या जमिनी आहेत, आता मल्चिंग हा जो विषय आहे, मल्चिंगचा जो विषय आहे, मल्चिंग हा विषय शॉर्ट ड्युरेशन क्रॉप साठी काढलेला आहे. शॉर्ट ड्युरेशन म्हणजे काय की ज्या कमी टायमामध्ये शेतातनं बाहेर निघून जातात. म्हणजे टरबूज, खरबूज, मिरची, तुमचं टोमॅटो, काकडी, जे पिकं 90 दिवसाची जी पिकं आहेत, म्हणजे 50 दिवसापासून 90 दिवसामध्ये ज्याचा संपूर्ण ते शेतातून निघून जातात तशासाठी. आणि मल्चिंग पेपर सुद्धा तोच की तुमचा 22 मायक्रॉनचा असला पाहिजे, ब्लॅक पेपर असला पाहिजे. आणि मल्चिंग पेपर टाकल्यानंतर तो शेतातून पूर्ण जमा करून बाहेर फेकला गेला पाहिजे. बरोबर. म्हणजे आता आपल्याकडे होतं काय आहे, मल्चिंग हा विषय शेतकऱ्यांना साधा आणि सोपा आणि सरळ वाटतोय. कारण का एकरी मला वाटतं 7,000 रुपये खर्च येतो मल्चिंगला, पेपर मल्चिंगला. बरोबर, 7,000 रुपये. तेवढं तर आपल्याला निंदण्यास खर्च लागतोय. 5 बाय 5 2.5 इंची जर रोल घेतला आपण साधारणतः भाजीपाल्यासाठी, 2.5 इंचीचा रोल 1 एकर क्षेत्रासाठी 4 बंडल लागतात 800 मीटरचे. बरोबर. तर आता हा बेड सेम लगभग त्याच्यामध्ये येऊ शकतो आपला. बरोबर. पण मल्चिंग पेपरला होतं काय, जसं केळी हे लॉंग ड्युरेशन क्रॉप आहे, 1 वर्षाचं पीक आहे. मल्चिंग पेपर हा 4 महिन्याच्या पुढे गेला की त्याचे तुकडे पडायला लागतात. आता हे होतं काय आहे, आज रोजी आपल्याला त्याचे फायदे आहेत, पण आजच्या 10 वर्षानंतर 15 वर्षानंतर त्याचे एवढे भयंकर तोटे येणार आहेत की जे मायक्रोप्लास्टिक तुमच्या शेतांमध्ये सॅच्युरायझेशन होईल. जसं आजच्या 60-70 वर्ष आधी आपलं हरित क्रांतीचं एक नवीन साधन आलं माहितीये तुम्हाला, आणि त्याच्यामध्ये NPK चे प्रमाण म्हणजे DAP, युरिया, पोटॅश या गोष्टी चांगल्या आहेत आणि ते आवश्यक बी आहेत. पण त्याचा जो अति प्रमाणात जो वापर झाला ना, आज रोजीचे सॉइल आपल्या कडक प्लेलेले आहेत. त्याचंच कारण हे आज तुम्ही त्याला सल्फ्युरिक ऍसिड ट्रीटमेंट करून किंवा बाकीच्या सगळ्या ऍसिडिक काही गोष्टी टाकून त्याला तुम्ही रिलीज करतायत, पण प्लॅस्टिकला कसं रिलीज करणार? प्लॅस्टिक खाणारे किडे आहेत का किंवा जीवाणू आहेत का? आहे आतापर्यंत त्याचा तर कोणत्या प्रकारचा रिसर्च पण नाहीये. पण हे मायक्रो प्लॅस्टिक ज्या वेळेस आपण आपल्या शेतामध्ये इथं जे जीर्ण होईल, आता मला सांगा की भाजीपाल्यामध्ये 100% रोल निघून येतो. जर तुम्ही 90 दिवसाचा जर क्रॉप घेता आहेत, तर तो रोलचा रोलच बनतो. तिथं कोणत्याही प्रकारचं प्लॅस्टिक तिथं शिल्लक राहत नाही, एवढं मला माहिती आहे. हा, फक्त शिल्लक राहणारं प्लॅस्टिक कोणतं, जे तुम्ही होलं टाकलेले आहेत तेवढे. एखादी तिथं चिपकून राहिलं, काही राहिलं तर ते 0.1%. पण 99% ज्या वेलवर्गीय पिकं आहेत, काही आहेत, फक्त पहिल्या वेळेसच. नाही तर तुम्ही म्हणाल की पहिलं पीक काढलं आणि परत आणखी 90 दिवसाचा टर्म घेतो, तर परत ते 180 दिवसानंतर ते काय होतं, तिथं सडायला लागतं, कुजायला लागतं. ते कुजत नाही प्लॅस्टिक, ऍक्च्युअल ते काय होतं, मायक्रो मध्ये कन्वर्ट होतं. कारण प्लॅस्टिक कधीही कुजत नाही हा शब्द चुकीचा आहे माझ्याकडून जो बोलला गेला. प्लॅस्टिकचं विघटन होत नाही, ते मायक्रो प्लॅस्टिक मध्ये कन्वर्ट होतं. तर येणारे पुढचे जे काळ राहतील, ज्यांनी आता केळीमध्ये मग मल्चिंग करायला पाहिजे नको करायला पाहिजे हा मोठा प्रश्न आहे. बरोबर साहेब, आमच्याकडे लेडीज मिळत नाही, हे मिळत नाही. तर मल्चिंग हा जो विषय आहे, तर मल्चिंग साठी माझं एक नाशिकला एका व्यक्तीसोबत बोलणं चालू आहे. आता होतं काय की आपल्याला मल्चिंग पेपर असा मिळाला पाहिजे, भलेही तो कॉस्ट असला चालेल, पण तो 1 वर्षभर जीर्ण नको झाला पाहिजे. आणि ज्या दिवशी मी केळी काढेल त्या दिवशी तो हाताने रोल होऊन बाहेर गेला पाहिजे. दुसरा, तो तुमच्याकडून मी जर आज तुम्हाला 10 रुपये किलोने दिला, तर तो कमीत कमी तुमच्याकडून मी 3 रुपये किलोने विकत घेतला पाहिजे. तर तो लवकर लोक उचलतील. बरोबर. कशासाठी की तो परत रिप्रोसेसिंग वाला पाहिजे. बरोबर आहे की नाही? नाहीतर मग हा झाला फर्स्ट कन्सेप्ट, म्हणजे रिसर्च याच्यावरती चालू आहे. दुसरा झाला की पेपर जो आहे तो प्लॅस्टिकचाच असला पाहिजे का? नाही. आपल्याला फक्त ब्लॅक पेपर याच्यासाठी पाहिजे की जमीन झाकली गेली पाहिजे, सूर्यप्रकाश डायरेक्ट जमिनीवरती न पडताना वरती सूर्यकिरण थांबले पाहिजे आणि खाली अंधार पडला पाहिजे, जेणेकरून जमिनीमध्ये मुळ्या ह्या 24 तास काम करतील. दुसरी गोष्ट, जमिनीमध्ये जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत ते त्या वापशा कंडिशन पूर्ण बेड मध्ये फिरतो. कारण तुम्ही मल्चिंग जर टाकली मध्यभागी जरी नळी असली तरी तुमचा पूर्ण बेड ओला होऊन जातो.
कारण एअर पर्क्युलेशनने काय होते, हवाची पोकळी वरती जाते आणि हवेची पोकळी वरती गेल्यानंतर हा पेपरला तिथं ते पाणी लागतं आणि तो पाणी तिथंच, म्हणजे मुळा जर बघितला तुम्ही एखादी मल्चिंग पेपर काढल्यानंतर तर सगळ्या मुळा त्या मल्चिंगच्या खालीच दिसतात, जमिनीमध्ये नसतात. त्याचा तो फार मोठा फायदा होतो. दुसरं, गवत उगत नाही. आता तन नेई धन, लोक म्हणतात तन देई धन, चुकीचा अर्थ आहे. माझ्या माहितीनुसार मी स्वतः प्रॅक्टिकल केलेले आहेत, तणामुळे झाडांना पाहिजे तेवढा पुरवठा मिळत नाही. हे सत्य गोष्ट आहे की नाही? तण धन देईल, जे तुम्ही म्हणता की वाढू द्या, कट करा, तिथे टाका, पण मला सांगा, कोणत्याही प्रकारची वनस्पती असू द्या, प्राणी असू द्या का मनुष्य असू द्या, त्याला खायला जगण्यासाठी काय लागतं? अन्न लागतं. आणि तो अन्न कोणत्या ना कोणत्या प्रकारातून कुठून तो घेतो. एखादी शाकाहारी माणसाला जर जंगलात सोडलं आणि त्याला जर तिथं जर फळं फुलं नाही भेटले, शेवटून त्याला जर जगायचंच आहे, तो एखादी प्राण्याची शिकार करेल आणि तो त्याच्यावरती जगेल म्हणजे जगेल, जर त्याला जगायचं आहे तर. बरोबर. तसं इथं उगलेलं जे गवत आहे, हे गवत शॉर्ट ड्युरेशन क्रॉप आहे. तुमचं केळी असू द्या, तुमचं पपई असू द्या, तुमचं मका असू द्या, काही असू द्या, त्याच्या अगोदर ते स्पीड पकडतं. दुसरं गोष्ट की कोणत्याही गवताच्या मुळ्या जर बघितल्या तर त्या मायक्रो असतात. मायक्रो म्हणजे आपल्या केळीच्या झाडाला 10 मुळ्या असतील तर त्याला 100 असतात. तुम्ही उपटून बघा त्याला, त्याच्या जी ट्यूबर, त्याच्या खालून आलेले रूट्स असतात ना, त्या वेगळ्या असतात. म्हणून ते अन्नद्रव्य पाहिजे त्या स्पीडने वर्ण ओढून घेते. म्हणून एखादी झाडांजवळ जर एखादी शेतामध्ये जर तणसूर शेत असले तर त्याच्यामध्ये पिकं जोमाने वाढ करत नाही. बरोबर आहे की नाही? का करत नाहीत? तर ते जेवढं मटेरियल तुम्ही टाकतात तेवढं ते गवत घेऊन जाते. आणि आपल्याकडे हंगामी गवत उगतात, 3-3 महिन्याचे टप्पे आहेत. याचं झालं का बघा, तुम्ही गवताला काही नका करा, व्हिडीसाईड नका मारा, काही नका मारा, 3 महिन्याच्या सायकल नंतर ते ऑटोमॅटिकली मरतं. एवढं मला माहिती आहे. पण ते 3 महिन्याच्या टाइम ड्युरेशन मध्ये जमिनीमधनं एवढा साठा निर्माण करून घेतं की तुमच्या पिकाला तो साठा पुरवडू देत नाही. मग तेवढा वेळ त्याला ठेवसाल का? म्हणून मल्चिंग केली तर गवत हा प्रकार सुद्धा आपल्या शेतामध्ये येत नाही, म्हणजे इल्ड चांगली येते. पण मायक्रोप्लास्टिक हे आपल्या शेतांमध्ये जायला नको, म्हणून ह्या प्रकारच्या आपल्याला कंडिशन त्या फॉलो कराव्या लागतात. आता केळीमध्ये मल्चिंग पहिल्यापासून टाकायला पाहिजे का किंवा नंतर टाकायला पाहिजे का? मग केळीमध्ये काही काही शेतकरी सुरुवाती अवस्थेत, जसं आता जामनेरमध्ये बऱ्यापैकी आपल्या CKG9चे 12 ते 14 लाख रोपं लागलेले. आता तिथं डबल पॅटर्न शेती करतात. तिथं अशाच प्रकारचे बेड पाडलेले आहेत, सिंगल लॅटरल टाकून बेड झाकून घेतलेले आहेत मल्चिंगने, आणि केळी लागवड करून टरबूज लावलेलं आहे. प्रत्येकाच्या शेतांमध्ये तुम्हाला तेच दिसेल. आता होतं काय, हे स्मार्ट तंत्रज्ञान आपण म्हणू शकतो, स्मार्ट शेतकरी म्हणू शकतो, डबल उत्पादन काढता आहे. पण टरबूज गेलं रे गेलं, पहिल्यांदा टरबूजकडे लक्ष, कारण केळी हा बोनस आहे त्यांच्यासाठी. टरबूज गेलं रे गेलं की मग केळीकडे लक्ष. त्याच्यामध्येही केळीच्या पहिल्या सुरुवाती अवस्थेमध्ये जसं आज केळी लावली आणि आज टरबूज लावलं, तर दोघांमध्ये जर का न्यूट्रिशन मॅनेजमेंट जर नाही केली तर तुम्हाला केळीमध्ये पाहिजे तशी चांगली यील्ड तुम्ही काढू शकत नाही. त्याच्यामध्ये डिसऑर्डर येतील. ह्या वर्षाला भाव चांगले होते म्हणून केळी विकली गेली, परवडली नाही, विकली गेली. नाहीतर ह्या वर्षाचा, मागच्या वर्षाचा जर तुम्ही अभ्यास केला तर ऊन भरभरून होतं, पाऊस भरभरून होता, बरोबर, आणि लावल्यानंतर थंडी बी भरभरून होती पहिल्या वेळेस. म्हणजे लागवडीपासून 3 हंगाम घेतो. आता जे आपण कांदेबागाच्या लागवडी जे म्हणतो, थंडी पण घेतो सुरुवातीला, नंतर ऊन पण पूर्ण अंगावरती घेतो, आणि पावसाळा पण पूर्ण अंगावरती घेतो. तर ह्या वर्षी नोज फ्लायर आले होते बघा, चोचा आलेले होते केळ्यांना. लोक काही म्हणतात ते झिंक डिफिशियन्सी झाली, हे झाली, तर आहे त्या झिंक, आपण मग का झिंक दिलेलं नाहीये का? पण जे वातावरणानुसार किंवा पहिल्या सुरुवाती अवस्थेमध्ये जे आपण ज्या गोष्टी देतो त्या गोष्टी जर झाडाने अनालिसिस जर केलेल्या नसल्या किंवा झाडाने अनालिसिस केलेल्या असल्या तरी दोघांमुळे सुद्धा फरक पडतो. आता टरबूज पीक हे शॉर्ट ड्युरेशन क्रॉप,
टरबूजला 90 दिवसामध्ये सगळ्या प्रतीचे एनपीके दिले म्हणजे जातात. प्रायमरी, सेकंडरी आणि थर्ड न्यूट्रिशन दिवसून त्याचं यील्ड काढून घेतात. बरोबर एवढं फळ, लाल फळ, काळं फळ, बरोबर. बरोबर. त्या केळीची अवस्था वेगळी आहे. आता लहान बाळ असतानाच त्याला जर का 1-2 महिन्याच्या बाळाला जर अर्धा काजू घासून खाडून दिला तर तो खाऊन घेईल, पण त्याची बॉडी रिॲक्ट करेल का त्याच्यासाठी? नाही. तसं 0-32-34 टरबूजला टरबूज सोडलं, सोडलं. केळीला बी भेटलं. 0050 0-050 त्याला सोडलं, ते झिंक फेरस बी सोडलं त्याला. अरे त्याची अवस्था काय, त्याला देता काय तुम्ही? ते तर चालते हिरवगार आणि ते तर दिसतच आहे. तुम्ही टरबूजचा प्लॉट काढल्यानंतर 1 महिनाभर ते धाऱ्यावर दिसत नाही, ते केळीला काय झालेलं आहे तेच समजत नाही. कारण त्याचं अनबॅलन्सिंग झालेलं आहे सगळं. केव्हा काय पडतंय त्यालाच कळत नाही. आपण देतो त्याला हे खातं आहे. आपल्याकडे जसे खेडीमध्ये कापसामध्ये केळी लावताना ते पण तसंच होतं ना. कसं कापसामध्ये केळीला मग कसं होतं, न्यूट्रिशन गेन नाही होत. बाजूला तेच आहे, कापसातली केळी आहे. शेतीला मी काय सांगतो, केळी किंवा कोणत्याही प्रकारचं क्रॉप घ्या, त्याच्यामध्ये हाय यील्ड कसं येईल त्याचा जर का तुम्ही पूर्ण शास्त्रोक्त अभ्यास जर केला तर मग असं वाटतं की शेती करायला पाहिजे का नको करायला पाहिजे. आणि जर मग करायचं आहे तर मग होऊ द्या, तर मग ते तसंच होते. मग आजच्या 4 वर्ष अगोदर यांच्याकडे आलं होतं, तर यांच्याकडे बी त्या कापसामध्ये केळी लावलेली होती. मी आल्यानंतर रोपच दिसत नव्हते, ते म्हणत इथं मध्ये आहे. म्हणजे फरक पडतो. मग यील्ड तशी येत नाही. पण मग आता आपण करणार काय, त्या वातावरणाचा दिवसापासून म्हणजे असा विचार आहे की 7x5 जरी लावली तरी कोथिंबीरीची काडी सुद्धा लावत नाही. तुम्ही या बेडवर सांगताय दोघं रोपांच्या मध्ये तीड लावायची, सनकाड्या लावायच्या, मग त्याचा इफेक्ट नाही होत का? नाही ना. आता काय होतं मी सांगतो, केळी 2.5 फुटाच्या म्हणजे 2.5 फुटावरती त्या गोष्टी लावणार आपण, बरोबर. आता केळी सुरुवातीला लावत असताना किती बोल असतो एवढा. सॉइल अनालिसिस करेल, राऊंड मध्ये सॉइल अनालिसिस करेल. त्या 2.5 फुटापर्यंत जाताना त्याला कमीत कमी 2 महिने लागून जातात. आणि त्यात रनर रूटची गोष्ट नाही सांगत आहे मी. केळीला 2 रूट असतात. एक रनर रूट असते जी स्ट्रक्चर डेव्हलपमेंट करते, आणि एक फीडर रूट असते ती आजूबाजूला दिलेलं अन्नद्रव्यच घेत असते, बरोबर. तर त्यामुळे याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये फरक नाही. टरबूज मध्ये सुद्धा तो फरक आढळणार नाही जर का टरबूज मध्ये तुम्ही त्या झाडाला योग्य वेळेला बेसल डोस, योग्य वेळेला ड्रेंचिंग, त्याला जी पाहिजे ती जर दिली तर त्याच्यामध्ये सुद्धा तो फरक किंवा जाणवणार सण नाही. लावणार आहेत त्याला आपण न्यूट्रिशन मॅनेजमेंट करणारच नाही. त्यात म्हणजे ते फक्त आपलं तापमान नियंत्रण करण्यासाठी लागवड येते. तापमान म्हणजे त्याचा इफेक्ट झाडावर होणार नाही. आणि तुम्ही जर त्याचं उत्पादन घेतलं जरी, मी सांगतो 5,000 जी 6,000 जी केळीची झाडं लावतायत, ह्या एवढ्या क्षेत्रामध्ये जर तुम्ही तीडचे 3-3, 4-4च जर का दांडे उभे केले त्याला जर, तर त्याच्यामध्ये तीडीची जी क्वालिटी आहे तेवढ्याच हिच्यामध्ये, बरोबर, ती एवढी जबरदस्त येईल तुम्हाला. आणि एवढ्या ह्याच्यामध्ये कमीत कमी 5 ते 6 पोते तुम्हाला तिडून जाईल, जे की तुम्ही लागवड केल्यानंतर बी होणार नाही. आणि क्वालिटी राहील, कारण त्याला हवा, पाणी, सगळ्या गोष्टी व्यवस्थित दिलेल्या आहेत. आपला वावर माहित आहे, बरोबर, आपला वावर माहित आहे. सर्वात महत्वाची गोष्ट, आता आपण मल्चिंग वरती होतो. मल्चिंग तुम्ही टाकू शकतात, परंतु मल्चिंग ही चांगल्या मायक्रॉनची घ्या, जेणेकरून 1 वर्षभर ती टिकली पाहिजे. 1 वर्षाच्या नंतर केळी काढल्यानंतर मल्चिंग पेपर सीधा हाताने काढून बाहेर गेला पाहिजे. 25 मायक्रॉनचा पेपर चालू शकतो असं मल्चिंग नाही का? हा, तर त्याच्यावरती मी जे बोलत होतो, सांगताय ना, शोध चालू आहे. चायनामध्ये काही असे पेपर निघालेले आहेत, जसे टिश्यू पेपर आपण तोंड वगैरे पुसतो ते डायल्युशन वाले असतात. तर तसे ब्लॅक कलरचे जे पेपर आहेत त्याचं चालू आहे, पण त्याचा कॉस्ट जो आहे तो जरासा हेवी होतो आहे. जर ते मल्चिंग आली तर मग त्याच्यामुळे होईल काय की फोटोसिंथेसिस तर आज जाणार नाही, पण पडलेला जो पाऊस असतो तो पडलेला पाऊस सुद्धा जमिनीत मुरला पाहिजे. नाही तर प्लॅस्टिकच्या मल्चिंगने तो पायाने पडलं की ते नालीत जातं, नालीत न. कारण पडणारा पहिला पाऊस, दुसरा पाऊस, तिसरा पाऊस हा आम्लयुक्त असतो, तुम्हाला माहिती आहे ना, बरोबर. तो आम्लयुक्त पाऊस जर ह्या आज रोजी जर का एक पाऊस पडून गेला तर ह्या ढेकळांना सल्फ्युरिक ऍसिड ट्रीटमेंट करायची आवश्यकता नाही. कारण का तो आम्लधर्मी पाऊस पडतो आणि तो पडल्यामुळे तो एक प्रकारचं सल्फ्युरिक ऍसिड ट्रीटमेंटच करतो. निसर्ग बॅलन्स ठेवतो, बरोबर. फक्त आपण तर तो जर पाऊस पडला तर तो पाणी सुद्धा इथं गेलं पाहिजे, म्हणजे ते पाणी झाडाला मिळतं. आणि जो नायट्रोजन म्हणतो आपण,
तो मुक्तचा नायट्रोजन म्हणा, हवेतला म्हणा, कशातला म्हणा, तो त्या झाडाला मिळतो आणि त्या पाण्यामुळे त्याला ग्रीनरी येतो. आता याला आपण जे जीवाणूसाठी काय आता जीवाणू जे आहेत, आता प्रत्येक शेतकऱ्याचं जीवाणूकडचं लक्ष हे फार विचलित झालेलं आहे, फार कमी प्रमाणात. आता होतं काय, मी ज्याप्रमाणे आता मी जो अभ्यास केलेला आहे किंवा सिलेबस मी निवडलेला आहे 2 वर्षापासून, आता माझा अभ्यासच चालू आहे. तर शेती करत असताना आपल्याला आवश्यक गोष्टी काय, आपण लागवड करतो आहे काय, आणि त्याला पूरक ज्या काही साधन सामग्री आहेत किंवा त्याचे जे अन्नद्रव्य आहेत ते कोणत्या वेळेला कसे दिले गेले पाहिजे, त्याचा अभ्यास. मग त्या अभ्यासादौरान तुमचा त्या वेळेत ज्यावेळेस तुम्ही लागवडी केलेल्या आहेत तर त्याच्या कालावधी जो असतो 3 महिन्याचा, 6 महिन्याचा, 9 महिन्याचा, 1 वर्षाचा, त्याच्यामध्ये येणारे वातावरणाचे वेगवेगळे बदल, मग त्या वातावरण बदलानुसार त्याला दिल्या जाणाऱ्या ट्रीटमेंट, बरोबर. तर मग याचा अभ्यास कसा करणार, तर मागच्या 5 वर्षामध्ये, कारण पुढचा आपण काहीच सांगू शकत नाही, पण मागच्या 5 वर्षामध्ये आपल्यासोबत काय काय घडलं, तर त्या गोष्टीचा अभ्यास करून आपण आपल्या शेतामध्ये चांगल्या प्रकारे शेती करू शकतो. म्हणजे हे झालं तंत्रज्ञान. आता जसं केळी हे जे पीक आहे, केळी हे वार्षिक पीक, लागवडी करत असताना जमिनीची तयारी, आता इथं लागवड काय केलेली होती आधी, पावसाळ्यात पडीक पडलेलं, म्हणजे हे पूर्ण खाली ठेवलं, जमिनीला विश्रांती दिलेली आहे. शॉर्टकट मध्ये सांगायचं म्हणजे विश्रांती दिलेली आहे. जे काही गवत आलेलं होतं, जो काही पालापाचोळा होता किंवा जो काही होतं ते सगळं इथं रोटावेटर करून दाबून टाकलेलं आहे. आता हिच्यामध्ये मी समजू शकतो की इथं बायोमास कार्बन जो कचरा म्हणतो तो इथं अवेलेबल आहे. आता हा कचरा विघटन करण्यासाठी पाणी टाकलं म्हणजे स्मेल येतो, तो होईल, पण तो कितपत होईल. आता नळ्या जरी टाकल्या ना तरी तुम्ही बघा असा स्मेल होतो शेतांमध्ये. अशा टायमाला नळ्या टाकल्या की असं मस्त उगर उगर वास येतो, आपण म्हणतो त्याला. मग अशा टायमाला पाणी लावल्यानंतर जर जीवाणू जर आपण दिले तर जीवाणूमध्ये कोणकोणते, आता आपल्याकडे वेस्ट डिकम्पोजर शेतकरी भरभरून चालवतात, जीवामृत भरभरून चालवतात. आता वेस्ट डिकम्पोजर जर चालवायचं म्हटलं तर वेस्ट डिकम्पोजर अशा ठिकाणी चाललं पाहिजे ज्या ठिकाणी जमिनीमध्ये बायोमास कार्बन हा भरपूर प्रमाणात आहे. नाही तर अन्यथा तुम्ही जर का कंटिन्युअसली वेस्ट डिकम्पोजर जर देत असले तर तिथं जर खायलाच त्यांना नाही आहे, त्या अन्नद्रव्यच नाहीये, तर ते काय खाणार. मग त्यावेळेला त्या झाडाच्या मुळ्यांवरती असलेला जो कार्बन त्याने सॅच्युरायझेशन केलेला असतो त्या मुळ्यांना ते डॅमेज करायला सुरुवात करतात आणि झाडं पिवळे होणे आणि त्याचं न्यूट्रिशन अनबॅलन्स होणे हे तुम्हाला दिसत असेल. म्हणून दर आठवड्याला किंवा दर महिन्याला जीवामृत किंवा वेस्ट डिकम्पोजर सोडणं सुद्धा गडबड आहे. कारण हे शेतकरी माझ्यासमोर गेल्या 30 वर्षापासून यांनी मला सांगितलं होतं की मी ह्या गोष्टीवरती, तर काही गोष्टी आमच्या पटल्या म्हणून आम्ही सोबत आहे. 10,000 लिटर सोडलेलं होतं, सोडायला हरकत नाही, पण जमिनीमध्ये ते खायलाच जागा नाही तर तुम्ही सोडणार कसं. दुसरी गोष्ट, जीवाणूमध्ये जे म्हटले, जीवाणूमध्ये 2 प्रकारचे जीवाणू आहेत. आता एक तुमचे NPK चे जीवाणू आहेत, दुसरे तुमचे फंगीसाईड, बॅक्टेरिसाईड म्हणजे बायो. तर तुमचं ट्रायकोडर्मा व्हिरिडी, सुडोनोमास, बिव्हेरिया बेशियाना, मेटारायझिन अॅनिसोप्ली, वर्टिसेलियम लॅकामी, हे जे हे आहेत हे जीवाणू, हे जर का बायो फंगीसाईड, बायो इन्सेक्टिसाईड आणि बायो बॅक्टेरिसाईड जर का तुम्ही वेळोवेळी जर जमिनीमध्ये दिले तर मग तुम्हाला त्याचा जो रासायनिकचा खर्च येतो इन्सेक्टचा आणि फंगीसाईडचा तो तुम्हाला करण्याची आवश्यकता पडणार नाही. आता फंगीसाईडमध्ये तुमचा ट्रायकोडर्मा हर्जेनियम आणि ट्रायकोडर्मा व्हिरिडी चांगल्या प्रकारे काम करतो. त्याचा ड्रम तुम्ही बनवून ठेवू शकता. म्हणजे सुरुवाती अवस्थेमध्ये तुमचं सल्फ्युरिक ऍसिड ट्रीटमेंट झाली बेडवरती की तुम्ही गुळाच्या पाण्यासोबत आणि बटाट्याच्या पाण्यासोबत त्याला एक 5-6 दिवस मल्टिप्लिकेशन होऊ द्या आणि एका एकराला 100 लिटर तुम्ही सोडून द्या. म्हणजे तुमच्या जमिनीमध्ये ज्या फंगल डिसीज आहे तर मित्र बॅक्टेरिया आहेत हे आपल्या तिथं गेले. नंतर लागवडीच्या टायमाला जर आपण डेंटाशू वगैरे जे म्हणतो व्हाईटिरा भूमने लागण्यासाठी, त्याच्यासाठी मेटारायझिन अॅनिसोप्लाय आहे, त्याला पण मल्टिप्लिकेशन करून ठेवा. ते टाकत असताना, झाड लावतच असताना त्याच्यासोबत टाका. मग मेटारायझिन अॅनिसोप्ली सोबत तुमचं बिव्हेरिया बेशियाना झालं, पॅसिलोमायसिस लिनासिनस झालं. हे पॅसिलोमायसिस लिनासिनस जे आहे ते सूत्रकृमीसाठी काम करतं, बरोबर. त्याच्यानंतर तुमचा बिव्हेरिया बेशियाना झाला,
हा जे काही सोंडीवाले किडे आहेत ते आहेत त्याच्यासाठी काम करतं. आणि मेटारायझिन आणि सोपली हा मॉलिक्यूल जो आहे हा व्हाईट ग्रफ साठी चांगलं काम करतो. हा आधी टाकला तर लागवडीच्या आधी होतं काय की जिथं लागवड करतोय तिथं जर 200 ml पाण्यामध्ये तो टाकून दिला तर तो तिथं त्याचं चांगलं काम करेल. आता कसं असते, बॅक्टेरिया पण एक दुसऱ्यांचे शत्रू आहेत. आपण आहे मनुष्यच, पण आपल्यामध्ये एकमेकांमध्ये कुठे ना कुठे काही ना काही प्रॉब्लेम आहे. तसे त्यांच्यामध्ये सुद्धा आपण लागवड केली तर ते रात्रीपासूनच ते व्हाईट गर्भ लगेच त्याच्या 4थ्या ते 5व्या दिवशी तो जो मीडिया येतो, कोकोपीट आणि पीटमॉस वगैरे जे येतं त्याच्या स्मेलनेच तो व्हाईट हुमणी जे आहे ते वरती येऊन जातो. तो त्या लागवड करत असताना त्याला तुम्ही ते टाकू शकतात. म्हणजे हे जीवाणू जे आहेत, आता जीवाणू म्हटल्यानंतर मार्केटमध्ये मिळतात, पण ते पावडर फॉर्म मध्ये आहेत आणि लिक्विड फॉर्म मध्ये आहेत. आता लिक्विड फॉर्म मध्ये म्हटल्यानंतर त्याला एक अवधी असतो 6 महिन्याचा, 3 महिन्याच्या त्या बॉटलवरती लिहिलेला असतो. आपण एक आपली R&D लॅब आहे, त्या लॅब मध्ये आपण लायफोलायझिंग बॅक्टेरिया बनवलेला आहे. लायफोलायझिंग म्हणजे काय, जे पॅथोजेन्स जे जंगलांमध्ये पॅथोजेन्स होते, ट्रायकोचे, सुडोचे, बिव्हेरियाचे, मेटारायझिमचे, ते कलेक्ट करून एक व्यवस्थित लॅब मध्ये त्याला मल्टिप्लिकेशन केलं. मल्टिप्लिकेशन केल्यानंतर त्याला फ्रीज केल्यानंतर त्याला कॅप्सूल मध्ये दिलं. आणि कॅप्सूल मध्ये दिल्यानंतर त्याला तुम्ही आणल्यानंतर त्याला मल्टिप्लिकेशन करू शकता. ते एकदम म्हणजे सुप्त अवस्थेत आणायचे त्याला. जसं आजपर्यंत कोणत्याही दुकानात गेल्यानंतर तुम्हाला फॉस्फरस सोबत झिंक द्यायची नाही सांगत होते, काय म्हणत होते, द्यायचं नाही. आज रोजी तुम्हाला ते दोघं पाकिट एका हातात देतात. कारण का तर झिंक जो आला तो चिलेटेड फॉर्म मध्ये आला, चिलेशन मध्ये आला, तो एक सेपरेट बाउंडिंग मध्ये आला. तो त्या फॉस्फरस सोबत कोणत्याही प्रकारची त्याचं रिएक्शन होत नाही. तो फॉस्फरसचे बाउंडिंग तुटल्यानंतर याचे बाउंडिंग त्याला काम करतात. तसे आम्ही याला फ्रीज केलं. या पॅथोजेन्सला आणून याला लायफोलायझिंग एक मशीन असते, ती माझे फोटो व्हिडिओ आहेत त्याचे, ते लायफोलायझिंग मध्ये त्याला कलेक्टिव्हिटी करतात आणि नंतर त्याला फ्रीज करतात. आणि फ्रीज केल्यानंतर त्याला शॉर्ट करतात. म्हणजे तो एवढा बॅक्टेरिया, अनंत करोडो बॅक्टेरिया जो असतो त्याला फ्रीज करून एवढा केला जातो त्या कॅप्सूल मध्ये. आणि तो ज्या टायमाला आपण पाण्यात टाकतो तो स्फोट होऊन फुटल्यानंतर तो अर्बो याच्यामध्ये फैलतो पूर्ण. आपल्याला ह्या प्लॉट साठी पूर्ण तुमची तकनीक आता हा जो आहे, आता तुमच्याकडे भरपूर शेतकऱ्यांना, जसं आपल्याकडनं जर तुम्ही घेतले समजा, ते तुमच्याकडे ठेवले, तुम्ही मुरवण म्हणून ते शेतकऱ्यांना 1-1, 2-2 लिटर फ्री मध्ये इथून देऊ शकता. हे घे बाबा, तू कर, तुला प्रॅक्टिकल पडलं, माहिती पडलं तर तू हे बोलव आणि तू तुझ्या हिशोबाने काम करत राह. आपली शेती, आपल्याकडचे बॅक्टेरिया, त्याला फक्त वेळोवेळी मीडिया देणे, खायला देणे, हलवणे, त्याला सूर्यप्रकाश देणे, त्याला झाकून ठेवणे, ह्या गोष्टी कराव्या लागतील. नाही तर त्याच्यामध्ये चुकून जरी माशीची शी झाली किंवा माशी पडली तर त्याच्यामध्ये डायरेक्ट ते अळ्या दिसायला लागतात. पण तो खराब झालेला नाही. त्याला गाडून परत टाकलं, गुळ टाकला, मीडिया दिला की तो परत रेडी होऊन जातो. तसे NPK चे बॅक्टेरिया आहेत. N चे बॅक्टेरिया ॲझोटोबॅक्टर, ॲझोस्पेरिलियम, रायझोबियम आणि ॲसिटोबॅक्टर, हे 4 बॅक्टेरिया. PSB, KSB आणि NSB, ZNB आणि सल्फर बॅक्टेरिया हे बी आहेत. हे बी तसेच आहेत, लायफोलायझिंगच बॅक्टेरिया आहेत. हे बी एक वेळा ड्रम मध्ये टाकून तुम्ही गेले तर त्याला सुद्धा तुम्ही मल्टिप्लिकेशन वारंवार करू शकता. फक्त दोघांचं कार्य हे आहे की दोघांना एकत्रित आणून एकाच वेळेला नाही देऊ शकत. 10-10, 12-12 दिवसाची सायकल तुम्हाला करावी लागेल. आता याचं संपूर्ण जे नॉलेज आहे ते व्हिडिओच्या माध्यमातून युट्यूबवरती लवकरात लवकर मी टाकेल. जसं ॲझोस्पेरिलियम कशासाठी काम करतं, कोणत्या अवस्थेत दिलं गेलं पाहिजे आणि कोणकोणत्या पिकांना दिलं गेलं पाहिजे, ते ड्रिपच्या माध्यमातून दिलं गेलं पाहिजे का स्प्रेच्या माध्यमातून दिलं गेलं पाहिजे, हे गोष्टी मी युट्यूबवरती पूर्ण सविस्तर आता व्हिडिओज बनवणार आहे. PSB, फॉस्फरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया, KMB, पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया, याचे कार्य काय, कोणत्या अवस्थेत दिले गेले पाहिजे आणि कोणत्या शेतात दिले गेले पाहिजे, त्याचा तोटा काय आहे, त्याचा फायदा काय आहे. जसा मल्चिंगचे फायदे किती आहेत, तोटे किती आहेत, फायद्यापेक्षा तोटेच जास्त आहेत. पण आजच्या तारखेला तुमचा खिसा भरणारा जो तंत्रज्ञान आहे, उद्याच्या दिवशी तेच शेती सोडायला लावणारं तंत्रज्ञान आहे, एवढं मला कळतं.
हे स्पष्ट बहुमत आहे ना. तर कोणीही मला त्या गोष्टीच्या बाबतीत जर त्याचा स्पष्टता देत असेल तर मग त्याने करून दाखवायला पाहिजे. पेपर टाकला की नीट वाढ 2-3 महिने अगोदर होऊन जाते ऐकलेलं आहे. होतं काय, मी काय सांगतो, मल्चिंग पेपर टाकल्यानंतर ज्या मी तुम्हाला गोष्टी सांगितल्या, काय असते, जमीन पूर्ण झाकली जाते. त्याला दिवसा पण रात्र आहे हे सेन्स असतं मुळ्यांना खाली. 24 तास मायक्रो ऑर्गॅनिझम जेवढे काम करणारे आहेत ते झाकलेले असतात. त्याच्यामुळे रात्री झाड काय करतं, मला सर्वात आधी 4थी शिकलेल्या मुलांना माहिती आहे की झाड अन्नद्रव्य कसं बनवते, पण आपला 50 वर्षाच्या बापाला माहिती नाही माझ्या की झाड अन्नद्रव्य कसं बनवते. हे खंत फार मोठी आहे. माझ्या 50 वर्षाच्या बापाला माहिती नाही की झाड अन्नद्रव्य कसं बनवते. 4थीत असणाऱ्या बालकाच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे की झाड अन्नद्रव्य कसं बनवते. किती माहिती आहे का दादा? नाही आहे. काही बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती नाही. शेतकऱ्याला आजपर्यंत एवढंच सांगितलंय की 2 DAP ची डोस टाक. नाही, DAP चालत नाही आता, 0.34 टाक. त्याला त्याचं डोकं, हा बाप जर नाही वरतून निघाला ना, तुमची DAP नी काम करणार ना, तुमचा 0.34 नी काम करणार ना, तुमचे जीवाणूनी काम करणार. ज्या बापा जर नाही निघाला ना तर तुमचं कोणत्याच प्रकारचं काम होणार नाही. तुम्ही जर काय तात्पुरते मॉलिक्यूल आहेत जे की त्याला फोटोसिंथेसिस साठी प्रेरणा देऊ शकतात, फोटोसिंथेसिस करून देऊ शकत नाही. फक्त प्रेरणा देऊ शकतात. ते प्रेरणा देतात फक्त की बाबा तुला हे करायचं आहे, दिवस उगवलाय तर तुला अन्नद्रव्य म्हणजे तुझं कार्य आहे बरं का हे. जसं हनुमानाला एखादी वेळेला त्याचं ते शक्य त्याला आठवण नव्हतं तर त्याला ते पण पूर्ण शक्य त्यांना सांगितल्या का त्याने ते स्वतः केल्या ना त्याने. तसंच झाडाला सेन्स देतो आपण प्रत्येक वेळेला की हे तुझं कार्य आहे, तू करत राहा. म्हणून तर तुम्ही बघितलं असेल की ज्या शेतकऱ्यांकडे आता केळी आहे, 8-10 दिवसापासून जर वातावरण थंड झालं आणि येणारे पोंगे जरी आलेले असले, 10व्या दिवशी जर ऊन तापलं तर परत त्या पोंग्यांवरती चटके लागतात. आपण त्याला सनबर्निंग म्हणतो. कारण त्याला त्या वातावरणात तो झाड प्रत्येक 5 ते 7 दिवसाला पान देतं केळी. टरबूज 24 ते 48 तासामध्ये एक पान काढून टाकावं. म्हणजे त्याचं कार्य किती स्पीड मध्ये आहे, 4 पट 3 पट कमीत कमी. तर ते आपल्याला प्रत्येक झाडाची अवस्था, तो वेलवर्गीय आहे, तो नोट बेस क्रॉप आहे का, तो कंदवर्गीय आहे, ट्युबर क्रॉप आहे, या गोष्टी आपल्या लक्षात आल्या पाहिजे. तो जमिनीच्या खाली आहे का जमिनीच्या वरती आहे. भरपूर लोकांना तर भुईमुगाच्या शेंगा कुठे लागतात तेच माहिती नाहीये. काही बाजारांना तर केळी कुठे लागते ते बी माहिती नाहीये. मी आता भरपूर UP वगैरे जातो ना किंवा बँगलोर वगैरे सिटीमध्ये गेल्या, त्यांना केळी कुठे लागते ते माहिती नाही. एकाला एक गड येतो पण माहित नाही. गडावर गड चालू राहतं असं वाटतं. एकदा आपल्याला विचारतात म्हणजे विचारतो बाकी जेव्हा. आता तुम्हाला बी अनुभव असेल तुमच्या सोबत की केळी कशी होते, एकाच वेळेस येते का, एकाच वेळेस एक गड त्याचा काय फायदा आहे. भुईमुगाच्या शेंगा खाली येतात का वरती येतात. त्याच्यानंतर बटाटे कुठे येतात. आता बटाटा हा बऱ्यापैकी UP मध्ये होतो म्हणून तो सगळ्यांना माहिती आहे. पण भुईमुगाच्या शेंगांचा भरपूर लोकांचा प्रश्न असतो की जमीन मध्ये असते का वरती येते. केळीचं बी तसंच विचारतात, एकच गळ येतो का, नाही तर मग अजून केव्हा येणार आहे दुसरा. तसे हे फरक पडतात. तर जीवाणूची जी फॅक्टरी आहे, जसं आता जीवाणू जे म्हटले ट्रायकोसुडोबिवेरिया, हे वेगवेगळ्या आलटून पलटून दिले गेले पाहिजे. बरोबर. ट्रायको एक वडा बिवेरिया, किंवा आपण जी ही टेक्नॉलॉजी काढलेली आहे एकाच टाकीमध्ये सगळे मल्टिप्लिक, एक असं असते प्रत्येक शेतकऱ्याकडे एवढे 10 ते 12 ड्रम तो नाही नसतं. म्हणून आपण काय केलं की एकाच ड्रम मध्ये पूर्ण बॅक्टेरिया जर मल्टिप्लिकेशन करे, भलेही त्यांचे बाउंडिंग फुटले तर ते चिलेशन फॉर्म मध्ये आहेत, फ्रीज फॉर्म मध्ये आहेत, ते एकमेकांना कधीच टच होत नाही. म्हणून ते एक टाकीचा कन्सेप्ट सुद्धा तुम्ही करू शकता. आणि जर तुम्ही वेगवेगळ्या टाक्या केल्या तर मग अतिउत्तम आहे. परंतु मग तुम्ही ते वेगवेगळ्या जर टाक्या केल्या तर तुम्हाला ते कळलं पाहिजे की हा फंगल डिसीज आहे का हा बॅक्टेरियल डिसीज आहे. बरोबर. त्याच्यानुसार मग तुम्ही हे करू शकता. आता ट्रायकोडर्मा फंगस साठी काम करतो. त्याच्यानंतर सुडोनोमास जर घेतला तो बॅक्टेरियासाठी काम करतो. मग तो बॅक्टेरियल आहे का फंगल आहे हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. तेवढं ऑब्झर्वेशन. आपल्याला झाड अन्न कसं बनवतं हे आजपर्यंत माहिती नाही, तर तो बॅक्टेरियल आहे का फंगल आहे हे कसं काढणार. म्हणजे भरपूर काही गोष्टी आहेत. तर याच्यासाठी एक जेन्युनली, जसं आता तुमच्या इथं गावामध्ये बऱ्यापैकी गिरणा काठ म्हणून हा गट उभारलेला आहे. आजच्या 4 वर्ष अगोदर फक्त कल्पना मांडली होती मी की असं असं करा दादा, कारण व्यापारी फार त्रास देत होते.
आणि यांनी मनावर घेऊन सण ते एवढं स्प्रेड केलं की आज भारतामध्ये नाव चालू आहे. भारताच्या कृषी मंत्र्यांजवळ गिरणा काठचं नाव म्हटल्यानंतर नॉर्मल गोष्ट नाहीये. आजपर्यंत भरपूर गट झाले, पण जी उभारी आहे, जे प्रत्येक वेळेला फोन येतो की मी आज पुण्याला चालला आहे, आज असं तर त्याच्यामुळे आम्हाला बी चांगलं वाटतं की नाही यार, कुठंतरी 1% आमचं नाव येईल कुठेतरी. नाही 1% घ्याल की नाही या व्यक्तीच्या एक नुसतं चिंगारी टाकली होती आणि तो आता एवढा मोठा पेट झालेला आहे. बरोबर, म्हणजे हा गोष्टीचा फरक पडतो. आणि प्रत्येक पिकामध्ये जर का तुम्ही नियोजनबद्ध जर कामं केली तर तुम्हाला इल्ड घ्यायला कोणीही थांबवणार नाही. आणि केळीमध्ये तर तुमच्याकडे ज्या जमिनी आहेत ह्या केळीच्याच जमिनी आहेत, कारण याच्यामध्ये केळीची जी क्वालिटी येते, याची जी किपिंग क्वालिटी, मी सांगतो एक्सपोर्ट जे आरोड्या मारतायत ना, हा एक्सपोर्ट नाही आहे, हा डोमेस्टिकच आहे. बरोबर. ज्या वेळेला तुमची केळी, मी आज सांगतो तुम्हाला, ज्या वेळेला तुमच्या भारतातलं कंटेनर किंवा तुमच्या भारतातली फ्लाईट्स ही जर का युरोपला जर पोहोचली, बरोबर, रशिया वगैरे साईड युरोपला जर पोहोचली, तर त्या दिवशी मी सांगेल की आपल्या भारतातली केळी एक्सपोर्ट झालेली आहे. मी 2019 मध्ये त्रिचिरापल्लीला गेलेला होतो. माझ्यासोबत युरोपमधले 3 एक्सपोर्टर होते. त्यांनीच माझं तिकीट काढलेलं होतं, त्यांनीच मला तिथं इन्व्हाइट केलेलं होतं. पण त्यांचे जे नॉर्म्स होते ते आपल्या भारतामध्ये कोणत्याही ठिकाणी, ते थेनीला बी गेले, तिथून ते आंध्रामध्ये पण गेले, त्यांनी एक कंटेनर पण पाठवला इथून, काही फ्लाईटने बी पाठवले. तर फ्लाईटने पाठवल्यानंतर काही ठिकाणची केळी गेलेली होती, परंतु ती तिथं गेल्यानंतर ते डोळ्याने केळ्या खातात सगळीकडे. ती थोडीफार काळी पडली, काही क्रॅचेस आले, त्याच्यामुळे त्यांनी थांबवलं. द्राक्ष आपल्या इथून जात आहेत युरोपला, त्याला एक्सपोर्ट म्हणू शकतो. केळी जर एक्सपोर्ट झाली तर तिथं $1 एक केळी मिळते. म्हणजे आज मला वाटतं 86 रुपये का काहीतरी, 86 रुपयाला एक केळं मिळते. म्हणजे तुम्ही तुमच्या घरामध्ये जर का 160 केळं जर असले तर 40ने जरी म्हटलं तर 16-64 किती रुपयाचं केळे झाले होते? 6400 रुपयाचा गड. जर तुमच्या 2000चा एक गड मिळाला तरी बरोबर आहे. 500 भेटत ही प्रॅक्टिस केव्हा होईल? केळीमध्ये भेंडी, इकडे जिरं बी लावा, तिकडे कापूस बी लावा, नाही होणार. त्याला एक सेपरेट जागा द्या, त्याला ओरा द्या, त्याला म्हणजे आपण ज्या प्रॅक्टिसच्या तंत्रज्ञान आपण जे म्हणतोय त्या तंत्रज्ञानाला जर आपण जोड दिली आपल्या याची नॉलेजची, तर मग तुमची केळी युरोपला 110% ह्या 2 वर्षामध्ये जाईल. कारण चांगले ॲग्रोनॉमिस्ट आपल्या इथं आहेत. बरोबर. आणि त्यांचे बिचाऱ्यांचे म्हणजे आयुष्य गेले, त्यांचे पांढरी झाले त्यांची केस, आणि त्यांच्या केलेल्या श्रमाला फळ येईल म्हणजे येईल एवढं मला माहिती आहे. आज तर मी तर बारे अजून चालायला सुरुवात केलेली आहे, पण मला वाटतं की आपली भारतातली केळी युरोपला ज्या दिवशी पोहोचली त्या दिवशी भारतातला जो शेतकरी आहे तो गरीब केळीवाला राहणार नाही. फक्त केळी मग तशी झाली पाहिजे. नाही तर आज मी ज्या जळगाव जिल्ह्यामधनंच, आता जळगावचं हे इकडचं टोक आहे, मी त्याच टोकावरनं आलेलो आहे, रावेरवरनं. आमच्याकडे जर तुम्ही प्लॉटांमध्ये गेले तर आजच्या टायमाला ज्या झाडाला वेन झालेल्या आहेत त्याला फक्त 6 पानं बाकी आहेत, बाकी खालची पाने सगळे चालली गेलेली आहेत. तर कशामुळे झालेली आहेत? केळीवर केळी, स्प्रे, टुबॅकोनोझोल झालं, पेपॅकोनोझोल झालं, सगळ्या प्रकारचे स्प्रे झालेले आहेत, पण करपा तिथं थांबत नाही. पण याच्यामध्ये काय करावं लागेल की सायकल तोडावी लागेल, तर तुमची केळी यशस्वी होईल. नाही तर मग अन्यथा डोमेस्टिकला सुद्धा तुमच्या केळीला उचल राहणार नाही. आता मला सांगा, मी तुम्हाला आता जेवण करत असताना सांगितलं की आंध्रामध्ये कालच्या दिवशी माझा फोन झाला तर 24 रुपयाने केळी चालली आहे. किती? 24 रुपयाचा भाव आहे आंध्रामध्ये. बॉक्सवाल्यांचा 24 रुपये. तर कालच्या दिवशी मला शेतकऱ्यांचे फोन आलेले होते. 24 बोले इधर कितना है, मैंने बोला पूछो मत. बरोबर, आपका चलने दो. 24 रुपयाने बॉक्सला आहे. डोमेस्टिकला जे आपण म्हणतो वापशी, ते डोमेस्टिक म्हणतात. ते काहीतरी त्याला पंजाला काहीतरी शब्द आहे, ते 18 ते 19 रुपये देतात. आपल्याकडे तो एक्सपोर्टला पण नाही एवढा. मग आता तिथं ती केळी काय आहे, तिथलं वातावरण, तिथलं पाणी, तिथली जमीन, आपण त्यांची बराबरी नाही करू शकत, कारण त्यांचं क्लायमेट ऑटो आहे. त्यांच्याकडे थंडी बी होत नाही ना गरमी बी होत नाही. 35च्या पुढे टेम्परेचर गेलं की त्याच्या दुपारी 4 वाजता पाऊस पडलाच पाहिजे. अरे बाप, पाऊस पडून जातो. म्हणजे फॉगिंग सिस्टम ऑटोमायझेशन आहे.
पाऊस पडला रे पडला की केळीला जी लागणारी 80%, 70 ते 80% मधली ह्युमिडिटी ऑटोमॅटिकली तयार होऊन जाते. म्हणजे केळी सर्वायवल होते. आपल्याकडे ऊन तापायला लागलं की ऊनच तापतं, थंडी पडायला लागली की थंडीच पडते, पाऊस पडायला लागला की पाऊसच पडत राहतो. त्याच्यामुळे मग ते आपण ते टॉलरन्स मध्ये नाही करू. पण आपण एवढ्या निसर्गाच्या एवढ्या चेतावण्यांना आपण सगळ्या बाजूने बांधून आपण केळीसाठी जळगाव जिल्हा 1 नंबर केलेला आहे. खरं तर आपले आजोबा किंवा जे पंजोबा आहेत त्यांना आपण हे करायला पाहिजे की त्यांनी ही केळी कशी टिकवून ठेवली. कारण जळगावचं क्लायमेट जर का दिल्ली NCR मध्ये किंवा कुठे जर नाव निघालं की जळगाव में केला, यार वहाँ तो होना नहीं चाहिए लेकिन वहाँ तो केला है यार, पहले से अपन बोल नहीं सकते, उसको ले लो. असं होते बरं का. आपला जळगाव जिल्हा केळीसाठी क्लायमेट नाही, क्लायमेटिक झोननुसार किंवा मातीच्या पोतनुसार, कारण आपल्याकडे 5 प्रकारच्या मात्या आहेत. प्रत्येक माथ्यावरती वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या मात्या आहेत. गावातच त्याच्यानुसार 3 माते आहेत आपल्याकडे सगळ्यात जास्त सुपेरियर बेल्ट म्हणून कॉटन बेल्ट म्हणून आपल्याला ओळखलं जात होतं. सर आता एक विचारायचं होतं आपल्याला, काळी जमीन आणि लाल जमीन किंवा ही चुनखडीयुक्त जमीन केळीसाठी लाभदायक कुठली जमीन? केळीसाठी कशा आहेत, आता जमीन ही जमीनच आहे. लाल जमिनीमध्ये पोटॅशियमची जास्त मात्रा मिळेल तुम्हाला, ह्या जमिनीमध्ये कॅल्शियमची जास्त मात्रा मिळेल तुम्हाला, आणि काळ्या जमिनीमध्ये बॉक्साईट खडकापासून मिळते तर त्याच्यामध्ये ॲल्युमिनियमचं जास्त प्रमाण असतं. पण तिच्यामध्ये सगळ्या प्रकारचे खनिजद्रव्य भरभरून असतात. काळ्या जमिनीमध्ये सगळ्या प्रकारचे खनिज हे भरभरून असतात. फक्त त्याचं युटिलायझेशन आणि मोबालायझेशन हे व्यवस्थित झालं पाहिजे. काळ्या जमिनीमध्ये ना पाणी जास्त झालं पाहिजे ना पाणी कमी झालं पाहिजे. या जमिनीमध्ये पाणी कमी जास्त जरी झालं तरी झाड तग धरून जातं, त्याच्यामध्ये ते तग धरत नाही, त्याच्यामध्ये विल्टिंग, डम्पिंग याचे प्रॉब्लेम येतात. केळीचं जर तुम्ही म्हटलं, आता काळ्या जमीन जर म्हटलं तर त्याच्यामध्ये कापसाचं उत्पादन भयंकर होतं, ऊसाचं उत्पादन भयंकर होतं. तसेच चुनखडी आणि ह्या आपण याला दोमट मिट्टी म्हणतो, या जमिनीमध्ये केळीला वेळ लागतो. वेण यायला बी वेळ लागतो, म्हणजे निश्वळ 7-7.25 महिन्यानंतर येते. तीच केळी जर काळ्या जमिनीत दोघांचे एका सोबत जर रोपं आणले, एका बॅचचे जर लावले तर काळ्यामधली निश्वळ ही 6व्या महिन्यातच येऊन जाईल, याच्यातली 7व्या महिन्यात येईल. म्हणजे एवढा फरक पडतो. पण दोघांच्या घडांमध्ये 3 ते 4 किलोचा फरक असतो. इथं जर 20 किलोचा घड पडलेला असेल तर इथं 25 किलोचा पडलेला असतो. मान्य करता तुम्ही? याच्या केळाची शायनिंग, वाधा, लांबी ही वेगळी असते. त्याची शायनिंग, वाधा, लांबी ही वेगळी असते. कितीही चांगली प्रॅक्टिस करू द्या. मी काय सांगतो, ह्या 10 वर्षामध्ये तंत्रज्ञान चांगलं अवगत केलेलं आहे. शेतकऱ्यांच्या खिशामध्ये पैसा बी येतो आहे. पण जर का तुम्ही लागवडीचा जर रेशो बघितला आणि खर्चाचा जर रेशो बघितला तर त्या मानाने त्या पटीने तुमचं उत्पादन वाढलेलं नाही. खर्च वाढलाय, तुमचा खर्च वाढलेला आहे. आणि तुम्हाला काय झालेलं आहे, पहिल्या वेळेस जशा आता काकाचं वय भरपूर आहे, पहिले 14-15 महिन्यानंतर केळी कटिंगला यायची. बरोबर आहे काका? म्हणजे 18 महिन्यापर्यंत काटतच राहायचे. 18 महिने म्हणजे 1.5 वर्ष ते शेत अटकून राहायचं. आता आपण काय केलं, तो टाइम ड्युरेशन शॉर्ट केलं. आपलं आपण 10.5 आपण 12व्या महिन्यापर्यंत आपलं रोटावेटर उंचन शेत तयार होतं. काही वातावरणानुसार 12वा महिना येतो. म्हणजे हा 6 महिन्याचा कालावधी आपण फक्त प्री मॅच्युअर केलेला आहे. पण ते 6 महिन्याचा टाइम ड्युरेशन ओढण्यासाठी आपण खर्च किती करतो आहे हे जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर ते कुठल्या कुठे जातं. पण शेती हा आपला व्यवसाय आहे आणि ह्या व्यवसायाला आपण जर का आता उद्योगात जर टाकलं, हा व्यवसाय आहे पण याला जर उद्योगामध्ये जर टाकलं तर मात्र आपण शेतीला उद्योगाच्या हिशोबाने जर करायला लागले, पण माती टिकवून जर उद्योग केला तर तो तुमचा उद्योग म्हटला जाईल. नाहीतर मग उद्योग हे जिथं केले जातात तिथं माती शिल्लक राहत नाही. कारण ज्या ठिकाणी उद्योग आहेत त्या ठिकाणी माती नाही. मी पुण्यासारख्या सिटीमध्ये 5 वर्ष काम केलेलं आहे. जिथं मोठमोठे प्रोजेक्ट आहेत, जिथं गाड्या बनतात, जिथं मोठमोठे हे बनतात, तिथं माती शिल्लक नाही. तुम्हाला कपाळाला लावायला सुद्धा माती नाही. म्हणून शेतीचा उद्योग ज्या दिवशी करायला लागणार त्या दिवशी पहिली गाठ मारायची की मी माती जिवंत ठेवून उद्योग करणार आहे. नाही तर मातीचा उद्योग जर करायला गेले तर 5 वर्षानंतर ही माती तुम्हाला त्या मातीतच गाडणार आहे. कारण आधुनिक टेक्नॉलॉजी, आधुनिक तंत्रज्ञान हे कितपर्यंत आणि कुठपर्यंत आहे हे मला समजून चुकलेलं आहे. तुम्हाला बी समजायला पाहिजे. त्याच्यासाठी माझे काटेकोर प्रयत्न आहे
मला काही नाही, माझं टाका मल्चिंग हे करा ते करा, पण मला माहिती आहे की मायक्रो प्लॅस्टिक जर का शेतांमध्ये कन्वर्ट झालं, मायक्रो प्लॅस्टिकला ना सल्फ्युरिक ॲसिड ट्रीटमेंटने चांगलं करू शकतात ना कशाने. आणि मला आजपर्यंत म्हणजे पुढचे 50 वर्ष तरी अशी शाश्वती नाही आहे की प्लॅस्टिकला खाणारे कोणते तरी बॅक्टेरिया आहेत. म्हणून शेती टिकली तर आपण टिकू, नाही तर अन्यथा 5 वर्ष पैसे तुम्ही मोजणार, 5 वर्षानंतर मग ते जाय, मग तुमच्यासाठी नवीन नवीन मॉलिक्यूल निघतील. ते की तुम्ही रिपेअर त्या- करण्यासाठी पैसे घालावे त्या लागतात. झाडाला आज रोजी आपण कसे म्हणतो की झाड पिवळं पडलं, नाही DAP काम नाही करत, 0.34 टाक. कारण 0.34 जे आहे ते पटकन लागतं. DAP ला लागायला 20 ते 25 दिवसानंतर ते लागायला सुरुवात होतं, 90 दिवसापर्यंत लागतं. तर हे प्रमाण आणि प्रकार जे आहेत हे खर्चाचे वाढणार आहे. तर त्या गोष्टी आपल्या लक्षात घेतल्या पाहिजे. उत्पन्न तर वाढेल, सगळ्या गोष्टी वाढतील, पण शेती टिकून उत्पन्न वाढलं पाहिजे, माती टिकून उत्पन्न वाढलं पाहिजे. समजा आता आपण केळीला मल्चिंग आतरतो, चांगल्या पद्धतीचा जर पेपर आणला म्हणजे जास्तीत त्याच्यामध्ये 25 मायक्रॉन जर घेतला तर तो शेतातून बाहेर जाऊ शकतो. आपला हिशोब थोडं आहे की शेती म्हणजे तो कुजला गेला नाही पाहिजे आणि तिथं त्याचा कणही राहिला नको नाही, पाहिजे. कुजला नाही गेला पाहिजे तसं नाही. कुजला तर चांगला आहे पण तो कुजतच नाही, तो शेतात शिल्लकच राहिला नाही. प्लॅस्टिक हे कुजत नाही. सूर्यप्रकाशाने त्याचे थोडे थोडे तुकडे बारीक असतात, बारीक बारीक तुकडे मायक्रो. असताना, ते मायक्रो तुकडे असताना ते पडले गेले नाही पाहिजे, म्हणजे ते शेतातून बाहेरच गेले पाहिजे. ते गेलं पाहिजे बाहेर. अहो मी एक सांगतो तुम्हाला, आपली गोष्ट नाही आहे. शेतकरी ह्या वर्षी 3,000 रुपये, 2800 रुपये, 2500 रुपये रेट मिळाला. शेतकऱ्यांनी पाहिजे तो खर्च केला. तुम्हाला एक सांगतो, तुम्ही बी जात असाल आजूबाजूला, एवढं वाईट वाटतं ह्या गोष्टीला. ज्या ठिकाणी गाडी भरली जाते, आपण साध्या साध्या गोष्टी आपण करत नाही. जी प्लॅस्टिकचा पेपर आपण त्याच्यावरती चढवतो, बॅगिंग जे चढवतो, ते सुद्धा ज्या दिवशी 2500 रुपये भाव भेटतो त्या दिवशी शेतकरी ते बांधावर फेकायला जात नाही, तर म्हणतो मरू दे कचरा तिथेच. पण हा एवढा हानिकारक गोष्टी आहेत पुढच्यासाठी, मी तुम्हाला सांगतो. आणि तो शेतकरी काय करतो, ज्या ठिकाणी त्याच्या गाड्या कापल्या गेलेल्या आहेत तिथं साठा लावतो. साठा लावल्यानंतर शेवटल्या वेळेस 1-2 वर्षानंतर जा रे ते ट्रॉलीने उचलतो ना, बरोबर. ते उचलून आणल्यानंतर शेतात टाक म्हणतो. आता तिच्यामध्ये तुम्हाला बायोमास कार्बन तर दिसतो, पण तुम्हाला ती प्लॅस्टिक तिथं जे मायक्रो प्लॅस्टिक झालेली आहे ते तुमच्या डोळ्यासमोर येत नाही. म्हणजे ते तुम्ही काय केलं त्याच ठिकाणी. सर त्याच वेळेत जर एक माणूस लावून त्याच दिवशी जर ते प्लॅस्टिक वेचून जर तुम्ही त्याचं विल्हेवाट जर केली चांगल्या प्रकारे, तर तुम्ही तो वापरू शकतात त्या गोष्टी. तेवढं बी करत नाही. हे मी असे शेतकरी बघितले आता जामनेरमध्ये की उभ्या मल्चिंग मध्येच रोटावेटर चालून दिलेलं आहे त्यांनी, काळ्या याच्यामध्ये. आणि काय करतात माहितीये का, त्या रोटावेटर मध्ये मग जेवढं असं हाताने वेचता येईल तेवढं, बाकीचं मेलं. म्हणजे माती काय तुम्हाला असं वाटली हे का माती प्लॅस्टिक खाते का? हे आजच्या 5 वर्षानंतर शेतीमध्ये मी काय सांगतो, कंपन्या बघा, कंपन्यांचा काही रोल नाहीये बिचाऱ्यांचा. तुम्हाला जे आवश्यकता आहे त्याच्यावरती सायंटिस्ट काम करतो आहे आणि इम्प्लिमेंट करून काही ना काही तुमच्या हातात देतो आहे. कारण शेतकरी जगला पाहिजे. पण ते मॉलिक्यूल किती महाग झाले. हेक्साकोनाझोल चालत नाही का, प्रोपॅकोनाझोल घे. जनरेशन वाढत चालली, त्याचं जनरेशन वाढत चाललं. पण मग ते का कशामुळे येत आहे याच्यावरती मी तुम्हाला बोललो की करपा, सिगाटोका, डावणी मिल्डू, पावडी मिल्डू ह्या कशामुळे येतात, त्याच्या मागचं काहीतरी आपण कारण शोधलं पाहिजे, जेणेकरून त्या माझ्या जमिनीमध्ये कशामुळे येत आहे ह्या जर आपल्याला माहिती पडल्या तर मग त्या येणारच नाही. त्याच्यावरती काय प्रतिबंध केला पाहिजे, तर याच्यावरती जर काम केलं तर फार फायदा होऊ शकतो आपल्याला. आणि मी हे नाही म्हणत की मग का हो ते तर सुतडी तर 100 रुपये किलो भेटते, प्लॅस्टिकचा धागा तर 30 रुपयात भेटून जातो. पण ती सुतडी लाईफ लाईन आहे, ते तर तुमच्या शेतात पडली बिना ते कुजेल. पण प्लॅस्टिकचा धागा जो पडला तुमच्या शेतामध्ये तो कुजणार नाही. आता आज रोजी तुम्ही जे एकटे शेती करून सण तुम्ही निघणार नाही, तुमची पिढी बी शेतीच करणार आहे. आणि मी एक सांगतो, माझा बी ITS झालेला आहे, माझं गव्हर्नमेंट अप्रेंटिसशिप झालेलं आहे ऑर्डनन्स फॅक्टरीला. मला मॅन ऑफ द मंथ बी मिळाला होता तिथं, लय झेंडे काढले होते मी तिथं, बरोबर. पण शेतकऱ्यासारखा सुखी कोणीच नाही. ते दुखू द्या हातपाय, किती बी काही होऊ द्या, फक्त दारू पिऊ नका, बरोबर.
पण शेतकऱ्यासारखा सुखी माणूस कोणी नाही, मी सांगतो. आभारी काय म्हणतो नेहमी आपला नाही आम्हाला आभार आहे म्हणता. आता उदाहरण देतो. काकाने त्यांनी मला फोन केला, माझं शेतीचं काम चालू होतं. मी जर कुठे नोकरीला किंवा कुठे जॉबला आलो असतो तर यांना सांगावं लागलं असतं, तुम्ही दाखवून द्या, तुम्ही काय सांगाल ते आपण ऐकून घेऊ. आता मी म्हणजे 2-3 किलोमीटरवरून इथं आलेलो आहे, म्हणजे काम सोडून इथं आलोय. म्हणजे शेतकऱ्याचं जीवन असं आहे की आपण केव्हाही वेळ देऊ शकतो, केव्हाही वेळ काढू शकतो. नाही, आजच्या तारखेला मी सांगतो की शेती 2 एकर शेती जर चांगल्या टेक्नॉलॉजीने, टेक्नॉलॉजी म्हणजे काय की हे असं नाही की बाबा ऑटोमायझेशन झालं पाहिजे, मल्चिंगच झालं पाहिजे, हाच गोष्टी झाल्या पाहिजे, त्या झालं पाहिजे. पण प्रत्येक गोष्टी ह्या सायंटिफिकली याच्यासाठी काढल्या गेलेल्या आहेत की त्याचा काहीतरी टाइम ड्युरेशन आहे. आता घडावरती प्लॅस्टिकची बॅग चढवली पाहिजे, ती 22 मायक्रॉन असली पाहिजे, निळ्या कलरचा स्काय ब्ल्यू कलर असला पाहिजे, होलं असले पाहिजे, सगळ्या गोष्टी असल्या पाहिजे. मालाला चकाकी येते, शायनिंग येते, चिलिंग येत नाही. तर त्याच्या मागचं एक तेवढं सत्य आहे की ज्या दिवशी माल कापला जातोय त्या दिवशी ती बॅग काढून तुमच्या घरात ठेवली गेली पाहिजे. नाही तर त्या दिवशी जर तुमचा 2200चा भाव असला ना तर तुम्ही नाचतच ते फेकू द्या, आणि जर चुकून 800चा असला तरी बी म्हणता फेकू द्या. खुशी है तरी बी गडबड आहे, गम आहे तरी बी गडबड आहे. माझ्याकडे शिरपूरमध्ये एक शेतकरी आहे, माझा व्हिडिओ बी टाकलेला आहे. 12 रुपयाची बॅग घेतलेली होती त्याने 3 वर्ष आधी. किती रुपयाची? 12 रुपयाची. आपण 5 रुपयाची घेतो, ती बांधावर फेकली जाते. तो शेतकरी म्हणजे मुलगाच आहे, नीट अँड क्लीन. तो 3रं वर्ष आहे, आज बी त्याने बॅग लावलेली आहे. तो म्हणतो दादा एक बी बॅग फाटू देत नाही मी स्वतः. आणि त्याचे दोरे असतात, तुम्ही आता शेती मेळाव्यामध्ये गेले असाल, जैन हिल्सवरती बघितलं असेल, किंवा भरपूर शेतकऱ्यांना टॅगिंग करायला लावतो आपण, तर निळे पिवळे हिरवे दोरे जे लटकलेले असतात त्या दोऱ्यांवरती कळतं की मला ही बॅग वरती चढून बघायला पाहिजे. जर तुम्ही टॅगिंग केलेली असली आणि पहिला दोरा जर तुमचा निळ्या कलरचा असला तर सुरुवातीचे 500 झाडांची निळ्या कलरचीच बॅग तुम्ही काढायची. निळ्या कलरची जी टॅगिंग आहे ते, म्हणजे हे तुमच्या डोक्याला येतं, डोळ्यासमोर येतं की नाही. तर मग तुम्ही प्रत्येकच वरती नाही ना जा, 5 घड बघणार, म्हणणार मोरदेवे कोण बरं करत ह्यापास तो आला की करेल. तर हे गोष्टी असण्या फार महत्वाच्या. टॅगिंग केल्यानंतर बॅगिंग केलं पाहिजे. म्हणजे तुमच्या लक्षात येतं की ते 500 झाडं आज कटिंगला आलेले आहेत, तर बाबा आपले 5 दिवसानंतर गाडी लागणार आहे ना आपली, 5 दिवसाच्या आधी आपला एक माणूस सांगायचा किंवा आपण टेबल घ्यायचा, त्या बॅगिंग काढून घ्यायच्या. म्हणजे त्याला आल्यानंतर सांगायचं भाऊ जे बॅग लावलेले आहेत त्याला बघायचं नाही, तुझ्या अधिकारने त्याला. ज्याच्यावरती बॅगा नाही आहेत ना तो माल कापून सण घेऊन जा. त्याच्या बी बिचाराच्या लक्षात येतो, तो पटपट कापतो, नाही तर तो बी समजतच नाही ना त्याला बी बिचारायला. एखादी टायमाला जे झाड आजच्या 10 दिवसानंतर कापायचं होतं ते आजच कापून घेऊन गेला, कारण त्याला कळतच नाही कोणतं कापायला पाहिजे. तर हा प्रकार आहे. त्याच्यामध्ये तुमची प्लॅस्टिकची बॅग बी चांगली राहते, तुमच्या मालाची क्वालिटी बी चांगली येते, दुसरी गोष्ट तुम्हाला प्लस माल मिळतो. तर म्हणजे बॅगिंगच्या आधी टॅगिंग झालं पाहिजे, मग नंतर बॅगिंग गेलं पाहिजे. किती किती बारीक बारीक गोष्टी या सर्जऱ्या आहेत, हिच्यावरती करूच आपण या सगळ्या गोष्टी. ओके.